आजचं जे शिबिर आहे, आजचा ह्या शिबिराचा 3रा दिवस आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आणि धर्मांतर याविषयी मला ऐकलेलं आहे. याच्यावर आपण प्रश्नोत्तर देखील केलेली आहेत. तर पहिल्या दिवशी आपण पाहिलं की बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत किंवा बाबासाहेबांची भारताविषयीची जी दृष्टी होती ती काय होती हे आपण पाहिलं. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः काय योगदान दिलं, काय केलं हे आपण काल पाहिलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून, एक बुद्ध म्हणून बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं प्रबुद्ध भारताचं, तो प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी किंवा जसं बाबासाहेब भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये म्हणतात की जग हे धम्मराज्य बनवणं, तर हे जग धम्मराज्य बनवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपली जबाबदारी काय, तर ह्या गोष्टी आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबासाहेबांनी बौद्ध धर्मासाठी काय योगदान केलं किंवा त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी काय योगदान केलं, ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला आणि बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळं लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं, एक आत्मविश्वास निर्माण झाला, जीवनाला एक नवी दिशा मिळाली, जीवनाला एक अर्थ मिळाला आणि लोक प्रेरित झाले. ह्या गोष्टी धर्मांतराने झाल्या. नागपूरमध्ये दीक्षा घेण्यासाठी लाखो लोक आले आणि नागपूरकरांनी त्या सर्वांचं मोठ्या हृदयाने स्वागत केलं. इतकंच नव्हे तर त्यांची राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था नागपूरकरांनी केली होती. तीच प्रेरणा घेऊन आजही विजयादशमीला लाखो लोक नागपूरमध्ये येतात, लाखो लोक येतात आणि अजूनही सर्व नागपूरकर त्यांचं मोठ्या हृदयाने स्वागत करतात आणि त्यांची व्यवस्था करतात. नागपूरमध्ये जिकडं आपण जाऊ तिकडं जेवण फ्री भेटतं, भोजनदान केलं जातं, सगळीकडे लाईट केली जाते, असं प्रसन्न वातावरण निर्माण केलं जातं आणि विजयादशमी ही साजरी केली जाते. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं, धर्मांतराला जे लोक आले त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, त्यांच्यामध्ये प्रेरणा होती, त्यांच्यामध्ये तेज होतं, एक नवीन जीवन मिळण्याचा आनंद होता. परंतु केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं नाही. मी पुण्याला काही लोकांशी बोलत होतो, विशेषतः जे वृद्ध लोक होते. तर हे वृद्ध लोक काही नागपूरला आले नाहीत,
तर त्यांना शक्य झालं नाही. परंतु जेव्हा धर्मांतर झालं तेव्हा ही खेड्यातली जी काय जनता होती, बाबासाहेबांचे अनुयायी होते, शिक्षित नव्हते, अडाणी होते, परंतु एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि तो असा होता की त्यांना बौद्ध धम्म म्हणजे माहीत जरी नसलं तरी लोक स्वतःला काय म्हणू लागले की आमच्या बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि मी आता बुद्ध झालो. त्यांना बौद्ध म्हणायचं होतं, परंतु काय म्हणाले ते, मी आता बुद्ध झालो. बुद्ध आणि बौद्ध ह्याच्यामधला फरक देखील त्यांना माहित नव्हता, परंतु त्यांनी स्वतःला डिक्लेअर केलं की मी आता बुद्ध झालो, म्हणजे ते बौद्ध झाले. दीक्षा त्यांनी घेतली नाही तरी देखील त्यांनी स्वतःला घोषित केलं की मी बुद्ध झालो. या लोकांनी, खेड्यातल्या लोकांनी, जे खेड्यामध्ये जे नेतृत्व करत होते, जे पाटील होते, जे पोलीस पाटील होते, यांना जोहार मायबाप म्हणणं बंद केलं. यांना जोहार मायबाप म्हणणं बंद केलं. जुने जे काय त्यांचे व्यवसाय होते, मेलेली गुरं ढोरं ओढण्याची, ते देखील त्यांनी बंद केले. बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, मुलांना शिकवा. 4 दिवस तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल, परंतु मुलांना शिकवा. ही प्रेरणा घेऊन बाबासाहेबांच्या अनुयायांनी मुलांना शिकवलं. बाबासाहेबांनी सांगितलं, खेडी सोडा, शहरामध्ये या, कारण खेड्यामध्ये अस्पृश्यता जास्त आहे, शिवाशिव जास्त आहे. खेडी सोडा आणि शहरामध्ये या. लोक खेड्यामध्ये आले, लोक शहरामध्ये आले, झोपडपट्टीत राहिले, मिळेल ती कामं केली, मुलांना शिकवलं आणि या समाजाचा विकास झाला. या समाजाचा विकास झाला. काल किंवा परवा मी बोलता बोलता विदर्भाचं उदाहरण दिलं. जेव्हा मुलं मॅट्रिक पास होत होती तेव्हा मुलांना केवळ गाडीचा जो खर्च होता तो देऊन आई वडील त्यांना औरंगाबादला पाठवत होते. औरंगाबादला जे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं जे कॉलेज आहे, मिलिंद कॉलेज आहे, तिथं मुलं जात होती. तिथं गेल्यावर काय होईल हे माहित नव्हतं. राहण्याची काय व्यवस्था होईल, कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल की नाही हे माहित नव्हतं. तरी देखील ही जी मुलं आहेत ती तिकडे जात होती, शिकली, सवरली, चांगल्या कामाला लागली. हा जो प्रभाव होता हा बाबासाहेबांच्या धर्मांतराचा प्रभाव होता, हा बाबासाहेबांचा प्रभाव होता. तर हे सर्व आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. जर सध्याचा भारत जर आपण पाहिला किंवा बाबासाहेबांचे अनुयायी जर पाहिले तर त्या अर्थाने आपण चांगली प्रगती केली आहे. इतर समाजाच्या मानाने बौद्धांनी चांगली प्रगती केली. शिक्षणामध्ये, आर्थिकतेमध्ये, समाजामध्ये. काही वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला. यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला आणि त्यांचा निकष असा होता की महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक स्वतंत्र
जर कुठल्या महिलांना जर असेल तर ते बौद्ध महिलांना आहे. सर्वात अधिक स्वातंत्र्य जर कुठल्या समाजातील महिलांना जर असेल तर ते बौद्ध महिलांना आहे. आणि ही किमया आहे बाबासाहेबांची, बाबासाहेबांच्या शिकवणीची, बौद्ध धर्माची, धर्मांतराची. ह्या पद्धतीने जर आपण जर पाहिलं तर आपण प्रगती केलेली आहे. आपण प्रगती केलेली आहे. मागे जे लक्ष्मण माने आहेत त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांना विचारलं गेलं की तुम्ही बौद्ध धर्म का स्वीकारताय, आणि त्यांनी असं सांगितलं की बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळं जे एक्स महार होते त्यांनी जी काय प्रगती केलेली आहे, जे समाजामध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे, ते पाहून आम्ही देखील धर्मांतर करत आहोत. ते पाहून आम्ही धर्मांतर करीत आहोत. आपण खेड्यामध्ये जर पाहिलं तर महार आणि मांग शेजारी शेजारीच राहत होते, परंतु जी महारांनी बौद्ध झाल्यानंतर जी प्रगती केली ती वाखाणण्यासारखी आहे, पाहण्यासारखी आहे. तर धर्मांतराचा हा प्रभाव लोकांच्या जीवनावर झाला, लोकांच्या जीवनावर झाला, आणि याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. जे काय आपण अचीव केलं, जे आपण साध्य केलं, त्याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, त्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. आणि हे झालं, बाबासाहेब आपल्याला भेटले, बुद्ध आपल्याला भेटले, त्यामुळे हे शक्य झालं. तर ह्या गोष्टी आहेत, परंतु जरी असं जरी असलं तरी आपल्याला अजूनही पुढे जायचं आहे. आपल्याला इथेच थांबायचं नाही. आपला विकास होण्यासाठी, बाबासाहेबांची स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी अजून आपल्याला भरपूर पल्ला गाठायचा आहे. परंतु हे पाहत असताना आपल्याला हे पण पाहिलं पाहिजे की आम्ही कुठे होतो आणि आम्ही आता कुठे पोहोचलेलो आहोत. जसं बाबासाहेब म्हणतात की आपण इतिहास विसरता कामा नये. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळे आपण 56 साली कुठे होतो? गावाच्या बाहेर होतो. जमीन जुबला नव्हता, चांगले कपडे घालू शकत नव्हतो, चांगलं जेवण करू शकत नव्हतं. इतर जे काय सुवर्ण लोक आहेत त्यांच्यावर आपण अवलंबून होतो. शिक्षण नव्हतं, चांगलं घर नव्हतं. ह्या सर्व परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचे अन्वय होते किंवा अस्पृश्य राहत होते. परंतु त्यांनीच आता जी काय प्रगती केलेली आहे ती वाखाणण्यासारखी आहे. तर ही आपल्याला विसरून चालता कामा नये. आणि जर आपण तिथून इथपर्यंत येऊ शकत असू तर ह्याच्या पुढचा पल्ला देखील आपण गाठवू शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला असला पाहिजे. हा आत्मविश्वास आपल्याला असला पाहिजे की आमच्याकडे काहीच नव्हतं, परंतु आता आमच्याकडे चांगली घर आहेत, चांगले बंगले आहेत, गाड्या आहेत, 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत. आमची मुलं आम्ही परदेशामध्ये शिकू शकतो, परदेशामध्ये जाऊ शकतो. आम्ही चांगले शिकले सवरलेलो आहोत. आता आम्ही इतरांवर अवलंबून नाही. आपल्याकडे चांगले मोबाईल्स आहेत, कम्प्युटर्स आहेत, ऑनलाईन आपण धम्म ऐकू शकतो, शिबिर घेऊ शकतो. तर हा जो काय पल्ला आपण गाठलेला आहे
तसाच आपल्याला पुढचा पल्ला देखील गाठायचा आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचंय ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे. आपलं योगदान काय, बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा आपण काय योगदान करू शकतो हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि भरपूर गोष्टी आहेत अजून देखील की ज्या आपण करू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मी विभागलेल्या आहेत दोन प्रकारामध्ये. एक जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपली व्यक्तिगत आहे. एक जबाबदारी आपली व्यक्तिगत प्रत्येकाची, आणि दुसरी जी जबाबदारी आहे ती सांघिक आहे. तर ही बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, व्यक्तिगतरित्या काय केलं पाहिजे आणि सांघिकरित्या आपण काय केलं पाहिजे हे आपण पाहणार आहोत. तर जसं आपण पाहतो की बाबासाहेब हे आपले प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेब हे आपले आदर्श आहेत. आणि हे केवळ आपलेच आदर्श नाहीत, तर बाबासाहेबांचं जीवन, त्यांची शिक्षा जो कोणी ऐकतो, जो कोणी वाचतो ते देखील प्रेरित होतात. ते देखील प्रेरित होतात. असं हे बाबासाहेबांचं जीवन आहे. आणि अशा बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला. अशा बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला की जो बौद्ध धम्म आपल्याला प्रज्ञा, करुणा, मैत्री, शांती, समता, करुणा ही मानवी मूल्य शिकवतो. बौद्ध धम्म हा परिवर्तनाचा धम्म आहे, किंवा धम्म म्हणजे बदल. ओर्गेन संघरक्षित म्हणतात धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धम्म म्हणजे बदल. धम्म म्हणजे व्हॉट एव्हर इज युजफुल फॉर युअर डेव्हलपमेंट, दॅट इज धम्म. बौद्ध धर्माची एका वाक्यात जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर व्हॉट एव्हर इज युजफुल फॉर युअर डेव्हलपमेंट दॅट इज धम्म. आपल्या विकासासाठी जे जे काही उपयोगी पडतं तो म्हणजे धम्म आहे. आणि असा हा परिवर्तनाचा धम्म, समतेचा धम्म, मैत्रीचा धर्म, करुणेचा, प्रज्ञेचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. हा धम्म दिल्यानंतर मग प्रश्न पडतो की आपली जबाबदारी काय आहे. आपली जबाबदारी काय आहे. तर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जो धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला त्याचा आपण आचरण केलं पाहिजे. ते आपण कृतीत उतरवलं पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. ते जर आपण केलं नाही तर परिवर्तन होणार नाही. जसं वामनदादा कडलक आपल्या गाण्यामध्ये म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांचे न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांचे न्यारेच टोक असते. वाणीत भीमा आहे, करणीत भीम असता. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. तर हे जे वामनदादा कडलकांचं जे गाणं आहे, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते,
तर हे जे 5 लोक आहेत हे दुसरे कोणी नाही तर आपण आहोत. त्याच्यामधला एक आपण आहे. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वाणीत आमच्या बोलण्यामध्ये भीम आहे, सतत आम्ही भीमाचं नाव घेतो, जय भीम बोलतो, परंतु आमच्या करणीत देखील भीम पाहिजे. आमच्या करणीत देखील भीम पाहिजे आणि तो भीम आपण आपल्या करणीमध्ये उतरवला पाहिजे. बाबासाहेबांचं जीवन हे आदर्शभूत जीवन होतं, अनुकरणीय जीवन होतं आणि त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे, कारण आपण त्यांना त्यांच्या अनुयायी म्हणतो. तर वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. तर बाबासाहेबांनी जे काय आपल्याला दिलं ते आपण आपल्या कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे. ते आपण आपल्या कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. आपण नीतिमान झालं पाहिजे. जसं भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेब म्हणतात, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. तर बौद्ध धम्माची जी काय तत्व आपल्याला माहिती आहेत, जो मार्ग आपल्याला दिलेला आहे, जे पंचशील किंवा दशशील आपल्याला दिलेला आहे, त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. त्याचं आपण आचरण करणं गरजेचं आहे. जर पंचशीलाचं आचरण करू तर आपण दारू पिणार नाही, आपण खोटं बोलणार नाही, आपण हिंसा करणार नाही, आपण व्यभिचार करणार नाही, तर आपण मैत्री करणार आहोत, आपण मैत्रीपूर्ण वागणार आहोत, सत्य बोलणार आहोत, शांती आणि संतुष्टीचं आचरण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे की जे पंचशील आहे त्याचं आचरण केलं पाहिजे. इतकंच नव्हे तर आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा जिथं जिथं आपण जातो तिथं तिथं आपण आपल्या वर्तनाने चांगल्या वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. चांगल्या वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. असं म्हणतात की जसं वातावरण असतं तसं आपण राहतो, तशी आपली मनस्थिती असते, तसलं आपलं जीवन असतं, तशी आपली विचार पद्धती असते. तर आपण चांगल्या वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. पहिली गोष्ट मी सांगितली की आपण शिलाचरण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे आपण चांगल्या वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. की जो बुद्धाचा सिद्धांत आहे, बुद्धाचा सिद्धांत आहे प्रतित्त समुत्पाद. तुम्ही हे केलं तर हे होईल, हे केलं नाही तर हे होणार नाही. त्यामुळं आपल्याला चांगलं बुद्ध बनायचं असेल, बाबासाहेबांचा आदर्शभूत अनुयायी बनायचा असेल तर आपण चांगल्या वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपलं घर असेल, आपल्या घरामध्ये जर आपण सुंदर बुद्ध रूप ठेवलं, बाबासाहेबांचा फोटो ठेवला, चांगलं सुंदर असं पूजास्थान निर्माण केलं, तिथं अगरबत्ती मेणबत्ती लावली, रोज सकाळ सायंकाळ गाथापठण केलं, ध्यान केलं, आपलं जे घर आहे ते स्वच्छ ठेवलं, घरामध्ये खेळती हवा असेल, प्रकाश असेल, अशा जर गोष्टी जर आपण केल्या तर आपलं जे घर आहे त्या घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल. आपलं मन चांगलं असेल, त्याच्या विरुद्ध जर कचरा असेल, जाळ्या लागलेल्या असतील, खुला प्रकाश नसेल, तर अशा वातावरणामध्ये आपलं मन प्रसन्न राहणार नाही. तर घरातील सर्व लोकांचं मन प्रसन्न राहण्यासाठी, त्यांची मनोअवस्था चांगली राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
आपल्या घरामध्ये चांगल्या वातावरणाची निर्मिती केली पाहिजे, की जेणेकरून चांगल्या वातावरणामध्ये चांगलं मन वास करतं. तर अशा पद्धतीने आपण वातावरणाची निर्मिती करणं गरजेचं आहे. आणि ही निर्मिती आपण करू शकतो. घरामध्ये नवरा असेल, बायको असेल, मुलं असतील, तर ही सर्वांची जबाबदारी आहे. एकट्या आईची जबाबदारी नाहीये, ही सर्वांची जबाबदारी आहे. तर घरामध्ये देखील आपण चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे, की जेणेकरून आपलं जे मन आहे प्रसन्न राहील, आपसापसातील संबंध चांगले राहतील. ह्याच्यासाठी आपण वातावरण तयार करणं गरजेचं आहे. आणि हे जे वातावरण आहे, हे वातावरण इतर लोक पाहतात, नातेवाईक पाहतात, शेजारी पाहतात, आणि ते आपल्याकडे आकर्षित होऊ शकतात. तर जर आपल्याला चांगलं बुद्ध बनायचं असेल, बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं असेल, तर आपल्याला चांगलं राहिलं पाहिजे, चांगल्या वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. तर ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी जी गोष्ट आहे की आपण आपले दृष्टिकोन बदलले पाहिजे. आपण आपले दृष्टिकोन आहेत, आपले संस्कार आहेत, ज्या वाईट परंपरा आहेत त्या अजून देखील आपण चालवतो. तर बौद्ध बनल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. आपण चांगल्या गोष्टी करतो, बौद्ध धर्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो, विहारात जातो, एकमेकांना मदत करतो, दान देतो, दीक्षाभूमीला जातो, ह्या सर्व गोष्टी आपण करतो. परंतु असं जरी असलं तरी काही जे संस्कार आहेत आपले जुने, ते संस्कार देखील आपण बदलले पाहिजेत. आपल्यामध्ये देखील काही परिवर्तन घडून आणलं पाहिजे. आता हे जे संस्कार आहेत हे कुठले आहेत? आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा की माझ्या घरामध्ये समता आहे काय? मी माझ्या बायकोला, माझ्या बहिणीला किंवा माझ्या आईला किंवा कुठल्याही महिलांना कसं ट्रीट करतो, त्यांच्याशी कसं वागतो, त्यांच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन काय? आपण पुरुष असाल तर खरोखरच आपण घरामध्ये मदत करतो का? अजून देखील भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. तर हे जे आपले संस्कार आहेत, मी पुरुष आहे, ते आपल्याला बदलावं लागतील. म्हणजे मला आठवतं, माझ्या आईने मला कधी स्वयंपाक शिकवला नाही. आय लव्ह कुकिंग, स्वयंपाक करणं मला फार आवडतं, परंतु आईने कधी शिकवला नाही. माझ्या ज्या 2 बहिणी होत्या त्यांना शिकवलं, परंतु आम्ही जे 3 भाऊ होते त्यांना कुणालाही स्वयंपाक करणं शिकवलं नाही. दिस इज अ ॲटिट्यूड. आपण म्हणतो की समता आपण प्रस्थापित केली पाहिजे, सर्वांना आपण समतेने वागवलं पाहिजे. परंतु जेव्हा व्यवहारात आपण पाहतो तर ही समता आपल्याला दिसत नाही. जर आपल्या आई वडिलांची जर शेती असेल, जमीन जुमला असेल, जो वारसा हक्काने आपल्याला भेटणार असेल, तर आपण आपल्या बहिणीला इक्वल हिस्सा देणार का? समान हिस्सा देणार का? बरेचसे लोक तसं करत नाहीत. पुण्याकडे काय म्हणतात? चोळी बांगडी दे. काय म्हणतात? चोळी बांगडी देऊ, म्हणजे समान हिस्सा नाही, काय थोडासा भाग देऊ, कारण ती दुसऱ्या घरची आहे. तर हे जे काय संस्कार आहेत, हे संस्कार आपण पाहिले पाहिजेत. हे संस्कार आपण पाहिले पाहिजेत. आजकाल मी पाहतो
बौद्धांमध्ये देखील प्रांतवाद आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जातीयता नष्ट करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन खर्च केलं. जाती विरहित भारत हा बाबासाहेबांना पाहायचा होता. परंतु प्रांतवाद ही नवीन जात आलेली आहे. हा पश्चिम महाराष्ट्राचा, हा विदर्भाचा, हा मराठवाड्याचा नवीन जात आहे. तर आपण असे ऍटिट्यूड ठेवतो का? आपण आपले दृष्टिकोन असे आहेत का? असं आपण वागतो का? असे आपण विचार करतो का? हे देखील बघणं गरजेचं आहे. इतकंच नव्हे तर विदर्भामध्ये लग्न करण्याच्या अगोदर अजून देखील सबकास्ट पाहिली जाते. सबकास्ट पाहिली जाते. म्हणजे तो आपल्या जातीचा आहे का, हे अजून देखील पाहिलं जातं. तर ह्या गोष्टी देखील आपण विचारात घेतल्या पाहिजेत आणि आपले जे दृष्टिकोन आहेत ते बदलले पाहिजेत. आता आपण बौद्ध आहोत. आता आपण धम्माचं आचरण करतो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला चांगला मार्ग दिलेला आहे आणि त्या मार्गावर आपण आरूढ झालं पाहिजे. त्या मार्गाचं आपण पालन केलं पाहिजे. तर ज्या शिकवणी बाबासाहेबांनी बुद्धांनी आपल्याला दिल्या त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बौद्धांनी चांगले उत्सव साजरे केले पाहिजेत. उत्सव साजरे केले पाहिजेत. फेस्टिव्हिटी आपण बघतो हिंदू धर्म जे आहे भरपूर फेस्टिवल आहेत, एकानंतर एक, दुसरा, तिसरा. काही ज्या गोष्टी आहेत आपण इतरांकडून देखील शिकल्या पाहिजेत. आणि मी नेहमी म्हणत असतो माझ्या मित्रांना, जे मुस्लिम आहेत, मुस्लिमांमध्ये जो ब्रदरहुड आहे, जो बंधुभाव आहे, एकमेकांना मदत करण्याची जी तळमळ आहे ते आपण त्यांच्याकडून शिकली पाहिजे. जे ख्रिश्चन मिशनरी आहेत त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार कसा करावा, कसे ते डोंगरा दऱ्यामध्ये जातात आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करतात, आपण त्यांच्याकडून ते शिकलं पाहिजे. हिंदूंकडून आपण फेस्टिव्हिटी, उत्सव शिकले पाहिजेत. आणि आपण देखील आपले जे उत्सव आहेत ते चांगल्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत. विशेषतः बौद्धांमध्ये जे काय आपण श्राईन बनवतो, विशेषतः त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे श्राईन बनवतो, त्यामुळे बरेचसे लोक आकर्षित होतात आणि प्रेरणा घेतात. हिंदू देवदेवतांसारखा तिथे कचरा नसतो. तर आपण काय केलं पाहिजे? फेस्टिवल साजरे केले पाहिजेत, चांगल्या प्रमाणे साजरे केले पाहिजेत, की जेणेकरून इतर लोक देखील आपल्याकडे येतील आणि आदर्श घेतील, प्रेरणा घेतील. मी जेव्हा इंग्लंडला देखील होतो त्यावेळेस देखील जो आपला संघ होता त्या संघामध्ये जे काय भारतीय लोक होते त्यामध्ये आम्ही पूजा घ्यायचो. आणि इतर भारतीय जे नॉन बौद्ध होते, बौद्धोत्तर होते, जे हिंदू होते, ते देखील आपल्या कार्यक्रमांना यायचे आणि प्रभावित व्हायचे. मग ती सप्तांग पूजा असो किंवा केवळ पूजा असो, जे हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये व्हायची, तर त्यांनी ते प्रभावित व्हायचे. त्याचा जो अर्थ आहे तो जाणून प्रभावित व्हायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे? आपले जे उत्सव आहेत ते चांगल्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत. आणि हे उत्सव पाहून देखील इतर लोक देखील आपल्याकडे आकर्षित होतील. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण एक मनुष्य म्हणून इतरांसमोर
एक आदर्श ठेवला पाहिजे. एक बौद्ध मनुष्य चांगला आदर्शभूत कसा वागतो हा आदर्श आपण इतरांसमोर ठेवला पाहिजे, एक उदाहरण ठेवलं पाहिजे. मग आपल्या त्या वाणीतून, आपल्या वागण्यातून, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतून ते अभिव्यक्त झालं पाहिजे. आपण इतरांशी चांगलं वागलं पाहिजे. इतर समाजामध्ये देखील आपण मिळून मिसळून वागलं पाहिजे. आवश्यक नाही त्यांच्या गोष्टी आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत, परंतु आपले इतरांशी संबंध हे मित्रतेचे पाहिजेत. सर्वांशी मिळून मिसळून वागलं पाहिजे आणि हे करणं गरजेचं आहे. हे जर आपण करत असू तरच आपण इतरांपर्यंत पोहोचू शकू. नाग लोकाची एक जी गोष्ट आहे जी मला नेहमी प्रेरित करते आणि ती म्हणजे लोकमित्रांनी या ठिकाणी एक गोष्ट केली आणि ती म्हणजे इथले जे काय प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या बाहेरील लोक असतात. यामुळे बौद्ध धम्म महाराष्ट्राच्या बाहेर गेला. बाबासाहेबांचे विचार हे महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि इतर राज्यातील लोक देखील बौद्ध बनू लागले. तर आपण देखील असं बाहेर गेलं पाहिजे. बऱ्याचदा आपण काय केलंय की आपण केवळ बौद्ध धम्म आपल्या पुरताच ठेवलेला आहे. आपण इतर लोकांपर्यंत जात नाही. जे काय आपल्याकडे चांगलं आहे, आपल्याकडे भरपूर चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी आपण इतरांना सांगता आल्या पाहिजेत. बऱ्याचदा आपले जे पुढारी असतात ते काय करतात, हिंदू धर्मावर टीका करतात किंवा इतर धर्मावर टीका करतात. टीका करण्याची गरज नाही. ते फॉलो करायचं नाही, परंतु टीका पण करायची नाही. बौद्ध धम्माकडे चांगलं देण्यासारखं भरपूर आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी इथे जे एअरफोर्स आहे तिथं मला बोलवण्यात आलं. जो योगा दिवस केंद्र सरकारने सुरू केला त्या दिवशी मला तिथं बोलवण्यात आलं आणि मला म्हटले की त्यांना काय प्रवचन द्या. मी काय केलं, बौद्ध धम्माचं आणि बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते विचार त्यांच्या समोर ठेवले. लोक फार प्रभावित झाले. ते म्हणले परत आम्ही तुम्हाला बोलू, तुम्ही किती चांगले बोलले. इतर जे तुमचे लोक येतात ते नेहमी काय करतात, आमच्यावर टीका करतात, आम्हाला शिव्या देतात. जेव्हा आपण शिव्या देतो किंवा इतरांवर टीका करतो तेव्हा आपल्याकडे माणूस आकर्षित होत नाही, तो आपल्यापासून दूर जातो. तर ही गोष्ट आपण केली पाहिजे. आपण विधायकतेने वागलं पाहिजे आणि लोक आपल्याकडे आकर्षित कशी होतील हे आपण पाहिले पाहिजे. त्यांना बुद्ध सांगितले पाहिजेत, बाबासाहेब सांगितले पाहिजेत आणि जेव्हा ते कन्व्हिन्स होतील, ही जी शिकवण आहे, ही जी बाबासाहेबांनी दिलेली जी मानवी मूल्य आहेत ती कोणालाही आकर्षित करणारी आहेत, तर ती आपल्याला पहिली सांगितली पाहिजेत. आणि जेव्हा त्यांना त्याचं महत्व पटेल तेव्हा ते आपल्याकडे आकर्षित होतील आणि आपोआपच ज्या काय जुन्या गोष्टी असतील, ज्या वाईट गोष्टी असतील, जे देवधर्म असतील ते सोडतील. तेव्हा आपण काय केलं पाहिजे, लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे आणि जे काय आपल्याकडे विधायक आहे ते देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. केवळ आपण धम्म हा आपल्या पुरताच ठेवता कामा नये, नाहीतर भारत बौद्धमय होऊ शकत नाही. आपण प्रबुद्ध भारताची निर्मिती करू शकत नाही. बाबासाहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही. ह्यासाठी आपण स्वतः उदाहरण झालं पाहिजे, इतरांसोबत चांगलं वागलं पाहिजे आणि इतरांना आकर्षित केलं पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत. ही आपली जबाबदारी आहे एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून, एक चांगला बौद्ध म्हणून. आपण जर चांगलं जीवन जर जगलं, आपलं जीवन जर चांगलं असेल
तर लोक आपल्याकडे आकर्षित होतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, धर्मांतर कशासाठी? धर्मांतर का करायचंय? बाबासाहेब म्हणाले, माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा, संघटना करायची असेल तर धर्मांतर करा, आपला संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. आपण धर्मांतर केलं, परंतु आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की माझा संसार सुखाचा झाला का? माझ्यामध्ये संघटन आहे का? मला माणुसकी प्राप्त झालेली आहे का? खरोखरच मी स्वतंत्र आहे? तर ह्या गोष्टी आपण स्वतःला विचारल्या पाहिजेत आणि तसं आपण वागलं पाहिजे. तर व्यक्तिगतरित्या ह्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. व्यक्तिगतरित्या हे आपलं योगदान असलं पाहिजे बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्ततेसाठी. आणि यानंतर आपण पाहणार आहोत की सामुदायिकरित्या आपण काय करू शकतो. सामुदायिकरित्या आपण काय करू शकतो. भारतामध्ये बौद्धांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. त्रिरत्न बौद्ध महासंघ ही तशी मोठी संघटना आहे, जागतिक संघटना आहे की जिचे आपण सदस्य आहोत. उर्गेन संघरक्षिता जे आपले कल्याण मित्र आहेत, आपले मार्गदर्शक आहेत, ज्यांनी आपल्या जीवनाला अर्थ दिला. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ ही एक जागतिक चळवळ दिली, ज्यांचा स्मृती दिन आपण उद्या साजरा करणार आहोत. तर हा जो काय त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे आणि इतर देखील भरपूर संघटना आहेत. त्रिरत्न बौद्ध महासंघाकडे या देशाला, बौद्ध समाजाला, इतकंच नव्हे तर बौद्धोत्तर समाजाला दिशा देण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. बौद्धांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. ह्या संघटनामध्ये देखील आपण एकत्रित काम केलं पाहिजे. जसं उर्गेन संघरक्षित म्हणतात की विधायक गट, पॉझिटिव्ह ग्रुप देखील असतात. सर्वच लोक तुमच्या संघामध्ये सामीलित होतील असं नाही, परंतु हे जे विधायक ग्रुप गट असतात ते तुमची प्रशंसा करतात, इतरांना देखील तुमच्याविषयी चांगल्या गोष्टी सांगतात. आणि जेव्हा आपण इतर संघटनाशी कार्य करतो ते आपल्याकडे जे काय चांगलं आहे ते आपण त्यांना देतो आणि त्यांच्याकडे जे काय चांगलं आहे ते आपण घेतो, आपण शिकतो. त्यामुळं संघटनात्मक आपण इतर संघटनांशी देखील एकत्रित कामं केली पाहिजे, त्यांना सामावून घेतलं पाहिजे, त्यांना देखील दिशा देण्याचं काम आपण करू शकतो. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे. विशेषतः ह्या महामारीच्या दिवसामध्ये नागपूरमध्ये वेगवेगळ्या संघटना एकत्रित आल्या आणि त्यांनी एकत्रितपणे काम केलं. ह्या ज्या सर्व संघटना होत्या त्यांची अशी अपेक्षा होती की त्रिरत्न बौद्ध महासंघाने त्यांचं नेतृत्व करावं, त्यांचं नेतृत्व करावं आणि त्यांचा त्रिरत्न बौद्ध महासंघावर विश्वास आहे. जेव्हा इथे कोविड केंद्र निर्माण केलं गेलं तेव्हा कित्येक लोक म्हटले की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुमच्या अकाउंटमध्ये टाकतो, कारण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाकडे आपल्यामध्ये एकता आहे. म्हणजे संघाला 50 पेक्षा अधिक वर्ष होऊन गेली तरी देखील जगामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ एकसंघ आहे. आमच्यामध्ये मतभेद नाहीत असं नाही,
जगामध्ये कुठली अशी संघटन नाही, कुठली अशी इन्स्टिट्यूट नाही, कुठला असा संघ नाही जिथं मतभेद नसतील. परंतु आम्ही एकत्रित येऊ शकतो, एकत्रित चर्चा करू शकतो, एकत्रित कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो आणि धम्माचं आचरण करत करत आम्ही पुढे जाऊ शकतो. आम्ही एकोप्याने अजूनही आहोत 50 वर्षानंतर. तर त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये युनिटी आहे, कमिटेड लोक आहेत, बांधिलकी पत्करलेले लोक आहेत आणि आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत. नागलोक सारखं केंद्र आहे, मित्रलोक आहे, महेंद्रनगर आहे, साऊथला देखील केंद्र आहे, बोरधरण आहे, भाज्या आहे, पुण्याचं महाविहार आहे, नांदेडला केंद्र आहे, वेगवेगळी केंद्र आहेत, कितीतरी हॉस्टेल्स आहेत, बालवाड्या आहेत. आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्यामुळं हे लोक, इतर ज्या काही संघटना आहेत त्या आपल्याकडून अपेक्षा करतात की त्रिरत्न बौद्ध महासंघाने नेतृत्व करावं, लिडिंग घ्यावं. तर अशा या संघटनांसोबत देखील आपण काम करणं गरजेचं आहे आणि नेतृत्व केलं पाहिजे. इतरांना देखील आपण दिशा दिली पाहिजे आणि हे दिशा देण्याचं काम आपण करू शकतो. परंतु ह्या सर्व जरी गोष्टी जरी आपण पाहिल्या, म्हणजे आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत, आपल्याकडे स्ट्रेंथ आहेत आणि आपल्याकडे विकनेसेस देखील आहेत. अर्थात ते सदा सर्वदा राहणार आहेत. आपल्यातील विकनेसेस किंवा ज्या आपल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या सर्व सदा सर्वदा आपण घालवू शकत नाही. सतत संघामध्ये समस्या असणार. जरी 4 लोक असतील तरी त्यांच्यामध्ये विसंवाद असू शकतो. एका शिबिरामध्ये मला असंच विचारलं गेलं होतं की ह्या ज्या समस्या कधी जातील, तर त्याला उत्तर देताना मी म्हटलं होतं संघातील समस्या कधी जाणार नाहीत, कधीच जाणार नाहीत. कारण जगामध्ये अशी कुठली संस्था नाही, कुठली इन्स्टिट्यूट नाही, असा कुठला संघ नाही किंवा कुठली संघटना नाही जिथे समस्या नाहीत. तुम्ही 10 लोक असाल, समस्या कशा निर्माण होतात? कोणाची तरी मनोअवस्था बिघडते, अकुशल होते, त्याच्यातून तसा तो वर्तन करतो, विसंवाद निर्माण होतो. परंतु ही जी मनोअवस्था ही बदलते. 8-10 पैकी 8 जण चांगले असतील तर 2 जण चांगले नसतील किंवा त्यांची मनोअवस्था चांगली नसेल. पण ती सततच तशीच राहील असं नाही. आपल्या मनोअवस्था बदलतात, माणूस देखील बदलतो, परिवर्तित होतो. आज आपण चांगले असू, उद्या नसणार. परवा परत आपण चांगले असू, पुढच्या आठवड्यात चांगले असू. किंवा जर आपला संघ आहे, समजा उदाहरणार्थ 10 लोकांचा संघ आहे, आपण चांगलं विचार विनिमय केला, चांगलं सुसंवाद आणि एकतेचं वातावरण निर्माण केलं. आणखी 2 लोक संघामध्ये आले. जे 2 लोक येतात ते जसं त्यांचे सद्गुण घेऊन येतात, चांगल्या गोष्टी घेऊन येतात, तशा वाईट पण घेऊन येतात, वाईट सोडून येत नाहीत. त्यामुळे समस्या ह्या जरी असल्या किंवा असणार, परंतु संघातील काही जे लोक असतील ते असे कॅपेबल होतील की कुठल्याही समस्या जरी असल्या तरी त्यांना त्या सोडवू शकतात. समस्या ते सोडवू शकतात आणि संघाला पुढे घेऊन जाऊ शकतात. तर ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत. चांगल्या भरपूर गोष्टी आहेत, परंतु त्याच्याबरोबरच काही आपले विकनेसेस पण आहेत, काही कमी देखील आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. मला आठवतं मी धम्ममित्र असताना, जानेवारी 92 ची गोष्ट आहे, पहिल्यांदा मी नागपूरला आलो.
आणि त्या काळामध्ये भंते भारतामध्ये आले होते, ओर्गेन संघरक्षित भारतात आले होते. त्यांनी नागपूरमध्ये 3 प्रवचनं दिली होती. कस्तुरबा चंदचा लाखोचा मॉब मला अजूनही आठवतो. महेंद्रनगरला त्यांनी दिलेलं प्रवचन बौद्धांचे 10 अलंकार मला अजूनही आठवतात. एक वेगळी प्रेरणा होती. बोर धरणचं 4 फेब्रुवारीला त्यांनी उद्घाटन केलेलं मला अजूनही आठवतं. किती लोक होते. एक वेगळी प्रेरणा होती, परंतु ती आता आपल्याला दिसत नाही. नागपूरमध्ये आपले 4 केंद्र आहेत आणि नागपूरमध्ये विदर्भामध्ये बौद्धांची एक वेगळी प्रेरणा आहे. पण आपल्या क्लासला किती लोक येतात याचा विचार देखील आपण केला पाहिजे. ते हे का झालं? आपल्याला बुद्धाची शिकवण मिळाली, आपल्याला बाबासाहेबांची प्रेरणा मिळाली, आपल्याला ओर्गेन संघरक्षितांचं मार्गदर्शन मिळालं. तर ह्या गोष्टी देखील आपण पाहिल्या पाहिजेत. बुशिंदो, अशोक घोष ह्या ज्या आपल्या संस्था होत्या, काय झालं त्यांचं? तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या देखील आपण पाहणं गरजेचं आहे. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ हा लोकाभिमुख आहे की नाही, हा देखील प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला. आणि आपण अधिकाधिक लोकांपर्यंत गेलं पाहिजे. लोकमित्र कधी कधी मला म्हणतात की आपण मिडल क्लास झालो, झोपडपट्ट्यांमध्ये आपण आता जात नाही, लोकांपर्यंत जात नाहीत, खेड्यांमध्ये जात नाहीत. जसं आपले 2 धम्मचारी होते, संघसेन आणि शाक्यानंद. संघसेन विदर्भामध्ये खेड्याखेड्यांमध्ये फिरायचे आणि धम्माचा प्रचार प्रसार करायचे. शाक्यानंद देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेड्याखेड्यांमध्ये फिरायचे आणि धम्माचा प्रचार प्रसार करायचे. मी बर्मिंगहॅमला होतो, भंतेंचं प्रवचन ऐकण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी भंतेंनी प्रवचन दिलं आणि प्रवचनाचा विषय होता लाईफ फॉर धम्मा, धम्मासाठी जीवन. त्यामध्ये भंतेंनी तिबेटचे जे राजा होते ज्ञानकेतू यांची गोष्ट सांगितली होती आणि ह्या राजाने आपलं जीवन धम्मासाठी दिलं. आणि ते बोलत असताना भंतेंनी त्यांच्या त्या प्रवचनामध्ये संघसेन आणि शाक्यानंदांचा उल्लेख केला होता. त्यांना आपल्याला कधी विसरता कामा नये. पण त्यांना न विसरणं म्हणजे त्यांनी जे कार्य केलं ते कार्य देखील आपण केलं पाहिजे. आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. जितकं आपण गेलं पाहिजे तितकं आपण जात नाही. तर ही देखील आपल्याला पाहण्याची गरज आहे. आपल्याकडे जर 700 धम्मचारी जर असतील, जर आपण 2 धम्ममित्रांना मदत केली दरवर्षी, तर एका वर्षामध्ये 1400 धम्मचारी तयार झाले पाहिजेत. त्यांनी दोघांना जर मदत केली तर किती धम्मचारी होते? आपण लोकांना आकर्षित केलं पाहिजे. आपण जे काही करतो ते उचित करत आहोत, नाही असं नाही, परंतु ते किती परिणामकारक आहे, किती इफेक्टिव्ह आहे ते पाहण्याची देखील गरज आहे. आणि हे करणं गरजेचं आहे. आपण देखील अंतर्भूत झालं पाहिजे की आपण काय करत आहोत. खरोखरच आपला संघ लोकाभिमुख आहे का? आणि हा लोकाभिमुख होण्यासाठी, अधिक होण्यासाठी आपल्याकडं कॉमन कार्यक्रम पाहिजे आणि धम्माचा प्रचार प्रसार आपण मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे.
आणि असं जर केलं तरच आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, लोकांना आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो. जसं मी म्हटलं की आपल्याकडे आदर्श म्हणून बुद्ध आहेत, बाबासाहेब आहेत, बाबासाहेबांची प्रेरणा आहे. ओर्गेन संघरक्षितांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, चांगला सेटअप दिलेला आहे की ज्याच्यामध्ये अजून देखील एकता आहे, सुसंवाद आहे की जो इतरांकडे नाही, इतरांकडे तो नाही. आणि ह्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आपण म्हणतो की संघामध्ये भंतेंनी आपल्याला शरणगमन दिलं. भरपूर संघटना आहेत जगामध्ये, परंतु बौद्ध धम्माचा जो गाभा आहे, बौद्ध धम्माचं जे मुख्य जे तत्व आहे ते भंतेंनी धरलं, ते उर्गे संघरक्षितांनी धरलं. शरणगमन, शरणगमन हे आपल्या जीवनात केंद्रस्थानी असलं पाहिजे. बुद्ध, धम्म आणि संघ ही जी त्रिरत्न आहेत हे आपल्या केंद्रस्थानी असले पाहिजे जीवनाच्या. आणि आपण आपलं जे जीवन आहे त्याच्या अवतीभोवती ऑर्गनाइज केलं पाहिजे. हे भंतेंनी आपल्याला शिकवलं. तर ही जी गोष्ट आहे ही आपण पाहिली पाहिजे. इतरांकडे नाहीये, इतर संघटनांकडे नाहीये. भंतेने आपल्याला कल्याण मित्रता दिलेली आहे. भंतेने आपल्याला बोधिसत्वाचा आदर्श दिलेला आहे, सम्यक आजीविका दिलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टी भंतेने आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे नाही. भारतामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाकडे जे आहे, कमिटेड लोक आहेत, शिलाचरणी लोक आहेत, त्यांच्यामध्ये एकता आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ गरीब नाही. जर सगळ्या जर प्रॉपर्टी जर तुम्ही पाहिल्या तर तो संघ गरीब नाही, परंतु भरपूर पैसा असं पण नाही. तर ह्या सर्वाचा आपण उपयोग केला पाहिजे अधिकाधिक धम्माचरण करण्यासाठी, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी. तर जर आपल्याला बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करायची असेल, प्रबुद्ध भारताची निर्मिती करायची असेल, तर आपल्याला व्यक्तिगत पातळीवर देखील प्रयत्न केले पाहिजेत. जसं म्हटलं जातं, चॅरिटी स्टार्ट ॲट होम. म्हणजे समाजकार्याची सुरुवात आपल्या घरातून होते. ते आपल्याला आपल्या स्वतःपासून करायची आहे. आपलं घर चांगलं करायचं आहे, आपला संसार चांगला करायचा आहे, आपल्याला चांगलं बनायचं आहे. आणि हे व्यक्तिगत गोष्टी तर आपल्याला करायच्या आहेतच, परंतु ह्या व्यक्तिगत गोष्टी बरोबरच आपल्याला सांघिक गोष्टी देखील करायच्या आहेत. आणि ह्या सांघिक गोष्टी जर आपण केल्या तर आपण पुढे जाऊ. बौद्ध धर्मामध्ये आपण पाहतो युनिटी आणि डायव्हर्सिटी आहे, एकता आणि विविधता आहे. वेगवेगळे संप्रदाय आहेत, वेगवेगळ्या विचारधारा आहेत आणि त्याचं एक वेगळं सौंदर्य आहे. तर हे सौंदर्य आपण पाहिलं पाहिजे आणि ते पुढे नेलं पाहिजे. तर ही युनिटी राहिली पाहिजे, ही एकता राहिली पाहिजे, सुसंवाद राहिला पाहिजे, परंतु त्याच्यात मध्ये विविधता देखील असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण इतरांसोबत कामं केली पाहिजेत, इतरांना सामावून घेतलं पाहिजे, इतरांना दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि हे आपण करू शकतो. आणि जसं मी अगोदर म्हटलं की विशेषतः भारतामध्ये जे त्रिरत्न बौद्ध महासंघाकडे जे आहे ते इतरांकडे नाही. त्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जर आपण करू
तर आपण बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि जसं बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्म 3 सिद्धांतांची दीक्षा देतो. बौद्ध धर्म 3 सिद्धांतांची दीक्षा देतो. प्रज्ञा, करुणा आणि समता. प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धर्मच जगातील शोषण थांबवू शकतो. बाबासाहेब काय म्हणतात? बौद्ध धर्मच जगातील शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल. बाबासाहेब काय म्हणतात? बौद्ध धर्म 3 सिद्धांतांची दीक्षा देतो. प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धर्मच जगातील शोषण थांबवू शकतो. आणि माझा असा विश्वास आहे, बाबासाहेब म्हणतात, माझा असा विश्वास आहे एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल. तर हे बाबासाहेब म्हणालेत. परंतु बाबासाहेबांचं हे म्हणणं जे आहे ते बाबासाहेबांचं म्हणणं पूर्ण करण्यासाठी आपण देखील तत्पर राहिलं पाहिजे. आपण देखील बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून वागलं पाहिजे. त्यांच्या जीवनाचं आपण अनुकरण केलं पाहिजे. आणि जसं लोकशाहीर वामन दादा कडलक म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते, वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. आपण हा जो वाणीत भीम आहे तो कर्णीत देखील उतरवणं गरजेचं आहे अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आजचं माझं हे जे प्रवचन आहे ते इथेच संपवतो. आपण सर्वजण बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी खांद्याला खांदा लावून एकमेकाच्या मदतीने पुढे जाऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.